भिवंडी में पुलिस मित्र संघ। शहरामध्ये आमचे तालुक्याचे निरीक्षक आदरणीय अविनाश भाऊ जाधव साहेबांनी आज या ठिकाणी कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे। मी त्यांना प्रथमतः त्यांना आणि आमचे ठाणे जिल्ह्याचे निरीक्षक भोईर साहेब या दोघांनाही मनापासून शुभेच्छा देतो की आपण गेले अनेक दिवसापासून प्रयत्न चालू होते की दादा एकदा वेळ द्या आणि आमचं एक कार्यालय छोटासा कार्यालयाचं उद्घाटन तुमच्या हस्ते करायचं आहे। तर या ठिकाणी आज पोलीस मित्र संघटनेचा आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यालय उघडलेलं आहे। पुढच्या काळामध्ये गोरगरीब जनतेचं काम करण्यासाठी आपण पुढाकार घ्याल अशी मला पूर्णपणे खात्री आहे। आणि गेल्या अनेक वर्षापासून आपण सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असतो। सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन काम करतो। या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीचं काम चालणार। आणि मी सुद्धा गेल्या अनेक वर्षापासून पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून देशभरात काम करत असताना अनेक प्रकारचे विषय लोकांचे आम्ही या ठिकाणी हाताळत असतो। मग ते कलेक्टर ऑफिसचे कामं असतील, पोलीस स्टेशनचे विषय असतील, तहसील ऑफिसचे असतील, तर या सगळ्या गोष्टी वेळोवेळी आपण इथे लोकांना न्याय देण्यासाठी केलेला आहे। आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अविनाशजी आपल्याला जेव्हाही गरज लागेल तेव्हा पोलीस मित्र संघटना पूर्णपणे आपल्या मागे खंबीरपणे उभी असणार अशी या ठिकाणी मी उद्घाटनच्या निमित्त आपल्याला गवाही देतो। माझ्याबरोबर आलेले पोलीस मित्र संघटनेचे राष्ट्रीय नेते व माझे मित्र आदरणीय राष्ट्रीय सचिव अवधेशजी शुक्ला साहेब, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते भगराजजी चौधरी, त्याचबरोबर आमच्या संघटनेचे वाहतूक विभागाचे रूपसिंगजी किती आहे, वाहतूक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष रूपसिंगजी राजपुरोहित आणि उपस्थित आपण सर्व या ठिकाणी अविनाश भाऊंना आणि भोईर साहेबांना मानणारे सर्व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आणि पुढच्या काळामध्ये आपण सुद्धा मनापासून या ठिकाणी कामाला सुरुवात करा। आपण संपूर्ण देशामध्ये कुठेही अडीअडचण प्रॉब्लेम असेल त्या ठिकाणी मनापासून तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही मदत करू एवढंच गवाही या ठिकाणी देतो। आणि आपल्या दोघांना शुभेच्छा देतो अविनाशजी जाधव आणि भोईर तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी कुठलाही विषय हातात घेतल्यानंतर आम्ही तुमच्या मागे खंबीरपणे उभे राहू। पूरे महाराष्ट्र में काफ़ी जगह ऑफिस है और अच्छे काम कर रहे हैं। हम लोग एक साथ में दादा के साथ में करीब 2 साल से हम जुड़े हैं और पुलिस मित्र संगठन का काम बहुत अच्छा है। आज भिवंडी में भी ये दूसरा ऑफिस का उद्घाटन है। रूप सिंह जी के ऑफिस के उद्घाटन में मैं आया था और आज यहाँ पे आया, दादा ने 2 शब्द बोलने के लिए दिया। बहुत बहुत धन्यवाद। आज हमारा दूसरे कार्यालय का उद्घाटन हुआ है, सबको बहुत बहुत धन्यवाद। ते अविनाश जाधव साहेब जे आपले पोलीस मित्र संघटनेचे तालुका अध्यक्ष आणि तालुका निरीक्षक यामाने ग्रामीण भागात काम करत आहेत। आपण आज त्यांच्या ऑफिस उद्घाटनासाठी जमलेलो आहोत आणि त्यासाठी आपण आपले जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत पोलीस मित्र संघटना भारत सरकार रजिस्टर संतोषदादा चौधरी आणि वाहतूक सेना अध्यक्ष रूपसिंग भाई आणि त्यांचे जवळ सहकारी यांना सर्वांना राष्ट्रीय नेते आपले शुक्लाजी सर और भगीरथ चौधरी सर हे सगळे उपस्थित झालेले आहेत। आणि जेणेकरून आम्ही सरांना हे केलं होतं आग्रहाचं आमंत्रण पण आणि माझी एक आदरपूर्वक रिक्वेस्ट होती का साहेब तुम्ही आमचं छोटंसं जे ऑफिस आहे त्याला तुम्ही उद्घाटनाला या। आणि त्यांनी माझ्या शब्दाचा मान ठेवून सर इथे आले आणि आम्ही त्यांना अशी गवाही देतो की या भिवंडी तालुक्यात आणि आजूबाजूचा जो जिल्हा आहे त्याच्या जेवढे लोकांच्या ज्या समस्या असतील त्या आम्ही इथे बसून आणि वेळोवेळी ग्राउंड लेवलवर गावोगावी जाऊन जे काही त्यांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करू। आणि नक्कीच तुम्ही तर आम्हाला सहकार्य करणार आहेत पण आम्ही आमच्या पद्धतीने कशा आमच्या पायावर उभा राहू या दृष्टिकोनातून लक्ष देऊ आणि लोकांच्या समस्या ज्या तलागालातल्या त्या सोडवण्याचा प्रयत्न आम्ही पोलीस मित्र संघटनेच्या माध्यमातून करू। आणि त्याच्यानंतर जे आपले अविनाश जाधव आहेत जे निरीक्षक भिवंडी तालुका, तर त्यांनाही मी शुभेच्छा देईन की तुम्हाला तुमचे जे ऑफिस उद्घाटन दादांच्या हस्ते झालेले आहे त्याचं तुम्ही पुरेपूर फायदा उठून पुढच्या वाटचालीत तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचं काम योग्य रीतीने आणि वाटचाल कशी पुढे जाईल याच्याकडे तुम्ही तुमचं लक्ष द्यावे एवढीच मी गवाही देईन आणि मी वेळोवेळी तुम्हाला सहकार्य करीन हीच माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे। स्पीड न्यूज भारत।